हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललो फुटाळाले. मी माझ्या मैत्रिणीची वाट पाहत होतो. मग हे बी येऊन गेली बिचारी चांग भांग करून. त्यानंतर मग आम्ही गेलो ॲटोची वाट पाहायसाठी उभे होतो. इकडं बहुत टाईम लागते आमच्या इकडं, बहुत मुश्किलनं मग आम्हाला ॲटो भेटून गेला. त्यानंतर मग आम्ही बसस्टॉपवर होतो. बसस्टॉपवर आम्ही आमच्या एका मैत्रिणीची वाट पाहत होतो. मग हे बी आतंकवादी येऊन गेलं होतं. मग आम्ही तिघं मिळून बसची वाट पाहत होतो, अजून कोणाची नाही. त्यानंतर मग आम्हाला बस भेटून गेली. पण माझा लक असा आहे की यांचं बी लक खराब करून टाकलं. इथं बी उभं जायला लागून राहिलं. हे काका बी उभे आहे, काकू बी उभी आहे. त्यानंतर मग आम्ही पोहोचून गेलो होतो फुटाळ्यामध्ये. पण इथं मस्त डान्स वगैरे चालू होते. मग जसे आम्ही पोहोचलो तसं DJ बंद होऊन गेले. हेच वेळ आमची किस्मत, बहुत लक खराब आहे आमचा. त्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे काढत होतो थोडेसे. मग तुम्हाला तलाव बी दाखवून देतो आमच्या इकडच्या फुटाळ्याच्या. मग हे दिसलं आम्हाला बहुत भयंकर जंगल. याला इग्नोर करून आम्ही निघून गेलो होतो. मग आणखी मग लागली होती आम्हाला भूक. एवढंच लक्ष अभ्यासात दिलं सास कुठच्या कुठं असते. मग आम्ही मोमोज खाऊन निघून गेलो होतो अजून घुमासाठी. त्यानंतर मग हे पोरगी कुठंतरी हरपून गेली होती. मग हे येऊन गेली होती. त्यानंतर आम्हाला हे नव्हतं समजत की आम्ही एवढ्या चांगल्या जागेवर आलो तरी आमच्या चुगल्याच खतम नाही होऊन राहिल्या म्हणून. मग आम्हाला दिसला होता पाणीपुरीवाला. मग आम्ही पाणीपुरीवाल्याला बी अमीर करून टाकलं होतं 10 रुपयाची गुपचूप खाऊन. तर आम्ही तो मोसंबी आपला रंग दाखवून राहिला होता. तर मग आम्ही विचार केला की चला आता घरी चालत जाऊ. मग 2-2 थेंब पाणी बी लागत होतं आम्हाला. मग म्हणलं चला आता घरीच चालत जाऊन. मग बसमध्ये गेलोच होतो आम्ही. तर तिथं बी मला समजायला आलं की इथं बी मला खराबच आहे. चला आजसाठी एवढं भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.